आपण घेऊन येतोय आता महाराष्ट्राचं भूगोलचं दुसरं प्रकरण, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातील जमिनीचे स्वरूप कसं आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते घेणार आहोत. मग महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे 3 भाग पाडले जातात. सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा आणि अरबी सागराच्या दरम्यानचा जो पट्टा येतो त्याला म्हणायचं कोकण किनारपट्टी. त्याच्या पूर्वेला येतो असतो सह्याद्री आणि त्याच्या पूर्वेला येतो असतो महाराष्ट्राचा पठारी प्रदेश. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राच्या पठारांना 86% भाग व्यापला गेलेला आहे. तर हा 9.9 म्हणजे 10% भाग व्यापला गेलेला आहे आणि हा 4% भाग व्यापला गेलेला आहे. ठीक आहे, या प्रत्येक भागावर प्रश्न आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रश्न सह्याद्रीवरती आहे, त्याच्या खालोखाल कोकण किनारपट्टीवर आहे आणि सर्वात कमी प्रश्न महाराष्ट्राच्या पठारावरती आहे. ठीक आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. कोकण किनारपट्टीचा जो पट्टा आहे तो मैदानी प्रदेश आहे, म्हणजे याची उंची 300 मीटरपेक्षा कमी आहे. ठीक आहे, आणि पठारी प्रदेश जो आहे त्याची 300 मीटरपेक्षा जास्त आहे आणि 1000 मीटरपेक्षा कमी आहे. ठीक आहे, याला पठार म्हणायचं आपण, याला म्हणायचं मैदान. आणि पर्वत म्हणजे पठारापेक्षा उंची जास्त आहे, म्हणजे 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा पट्टा येतो आता. ठीक आहे, पठार म्हणजे 300 मीटरपेक्षा जास्त, 1000 मीटरपेक्षा कमी उंचीचा भाग. बरं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मैदानी प्रदेश असेल तर जगातला कुठलाही मैदानी प्रदेश असेल तर तो हिरव्या रंगाने दाखवण्याची पद्धत आहे. पठारी प्रदेश असेल तर तो पिवळ्या रंगाने दाखवला जात असतो बघा, आणि डोंगराळ भाग असेल तर तो गडद चॉकलेटी रंगाने दाखविला जात असतो. हे आंतरराष्ट्रीय नियम ठरवण्यात आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही हे नकाशे बघा, हा नकाशा बघा, हा प्राकृतिक रचनेचा नकाशा आहे, म्हणून याला म्हणायचं फिजिओग्राफिक डिव्हिजन. ठीक आहे, मग यामध्ये हा हिरवा रंग आहे याचा अर्थ हा मैदानी प्रदेश आहे, हा पिवळा रंग आहे समजून घ्यायचं आहे पठारी प्रदेश आहे, आणि हा गडद चॉकलेटी रंग आहे, एकदम काळा कुठे दिसत असेल तर समजून घ्यायचं एकदम गडद चॉकलेटी, तो जास्त उंचीचा पट्टा आहे तो. आणखीन थोडा लाल रंग दिसत असेल तर कमी उंचीचा आहे, आणखीन फिकट रंग दिसत असेल तर आणखीन कमी उंचीचा आहे, पण 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. तर या ठिकाणी मग 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा पर्वतरांग आहे, या इकडे पण पसरलेले उपरांग म्हणतो आपण त्यांना, आणि बाकीचा पिवळा भाग आहे. म्हणून इकडेच प्रश्न येऊन गेलेला आहे की भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्राचा पठारी प्रदेश कोणत्या रंगाने दाखविलेला आहे. तर महाराष्ट्राचा पठारी प्रदेश पिवळ्या रंगाने दाखवला जातोय. महाराष्ट्राचा पठारच नाही, जगातले जेवढे पठार आहे ते पिवळ्याच रंगाने दाखवले जाणार आहे. जगातले जेवढे काही मैदान आहे ते हिरव्याच रंगाने दाखवले जाणार आहे, आणि जगातले जेवढ्या पर्वतरांगा आहेत त्या गडद चॉकलेटी रंगाने दाखवल्या जाणार आहेत. ठीक आहे, तर यानुसार महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार 3 भाग पाडले जात असतात बघा. कुठले कुठले? कोकण, सह्याद्री आणि पठार. मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही प्रश्न घ्यायचे ते कोकण किनारपट्टीबद्दल घेणार आहोत. ठीक आहे, तर मग कोकण किनारपट्टी बघणार आहोत आपण. कोकण किनारपट्टीवरती प्रश्न ज्या ज्या मुद्द्यावर आले ते एवढे मुद्दे आहेत बघा. नंबर 1, कोकणाची निर्मिती कशी झाली, त्याचे नावं काय काय पडलेले आणि कसं पडलेलं आहे. किनारपट्टीचे स्वरूप बघायचं, त्याच्यानंतर किनारपट्टीची लांबी, रुंदी, विस्तार जे असतील ते मुद्दे बघून घ्यायचे. किनारपट्टीवर असलेले बेटं, जलदुर्ग, तटवर्ती किल्ले, उपभाग, नद्या आणि खाड्या, एवढ्या मुद्द्याभोवती सगळे प्रश्न राहिलेले आहेत. राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, पोलीस भरती असू द्या, प्रिलिम असू द्या, मेन्स असू द्या, यांच्याबाबत सगळे प्रश्न इतक्या जागेत राहिलेले आहेत. मग आता डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अरे एवढ्या भोवतीच प्रश्न आहेत हे सगळे. चला, पहिला प्रश्न येतोय. आता सुरुवातीला फक्त कोकणावरचेच प्रश्न आहे, नंतर मग उद्या बघणार आहोत सह्याद्रीवरचे प्रश्न, नंतर मग परवा पठारावरचे. मग आता कोकणामध्ये पहिला प्रश्न येतो, योग्य विधानं कोणती कोणती आहेत. मग याच्यामध्ये मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे, आणि एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आहे, असे 2 वाक्य दिलेले अ आणि ब. हा थेरॉटिकल प्रश्न आहे, लक्षात, याच्यावरूनच लक्षात घ्यायचं, हा थेरॉटिकल आहे. मग आता या प्रश्नाचं उत्तर काय येतं, तर एक आपण थोडं तोडफोड करून पाहण्याचा प्रयत्न करू बघा. मालवण येते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही बेट आहे त्या बेटाचं नाव आहे कुर्टे. ठीक आहे, कुर्टे बेटावरती सिंधुदुर्ग नावाचा जलदुर्ग येतो बघा. हे खांदेरी जे काही बेट येत आहे, हे खांदेरी बेट येत असतं रायगड जिल्ह्यामध्ये, खांदेरी उंदेरी बेट म्हणतो आपण त्याला. तर त्यामुळं या बेटावर कुर्टे सिंधुदुर्ग जे आहे हा कुर्टे बेटावर येतो, खांदेरीनी, त्यामुळे हे वाक्य चुकीचं येत असतं बघा. ठीक आहे, आणि एलिफंटा लेणी जी आहे ते घारापुरी बेटावर येत असते, मुंबईजवळ रायगड जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये, तर ती घारापुरी बेटावर येते, उंदेरी नाही. तर त्यामुळे हे वाक्य पण चुकीचं आहे. त्यामुळं
अयोग्य आहे, ब योग्य आहे, अ व ब दोन्ही योग्य आहे आणि अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे. तर मग याचं उत्तर येतं अ आणि ब दोन्ही पण अयोग्य आहे. योग्य करायचं असेल तर एलिफंटा लेणी घारापुरी बेटावर आहे असं पाहिजे होतं. आणि इथं मालवण जवळील कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. मग हे बरोबर होऊन जाईल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे, खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. खाड्या दिलेल्या आहेत 4, पण आता ह्या 4 कायमस्वरूपी राहतील याची शाश्वती नाही. म्हणून नकाशा डोळ्यासमोर घ्या. महाराष्ट्राचा हा नकाशा आहे, याला मोठा करू अगोदर. ठीक आहे. छोटाच करू आणखीन थोडा, या भागात हे करू त्याला. आता हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, कोकणाबद्दल बेसिक माहिती लक्षात घेत चला. हे बघा, कोकणामध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगा येत असतात अशा. बरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे काही जिल्ह्याची बॉर्डर आहे हे म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगेचा पार्ट आहे तो. तर ह्या सह्याद्री डोंगररांगा आहे आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा भाग म्हणजे कोकण किनारपट्टी. या कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडची जी सीमा आहे ती दमणगंगा नदी लागत असते बघा, आणि दक्षिणेकडची जी सीमा आहे ती तेरेखोल नदी लागत असते. ठीक आहे. अरबी समुद्र तर सह्याद्री यांच्या दरम्यानचा पट्टा म्हणा किंवा दमणगंगा ते तेरेखोल यांच्या दरम्यानचा पट्टा म्हणा. ठीक आहे. रुंदी येते असते 40 ते 80 किलोमीटर. उत्तर भागात रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडे रुंदी कमी कमी व्हायला लागते बघा. उत्तर भागात 95 ते 100 किलोमीटर रुंदी आहे, तर दक्षिण भागामध्ये 30 ते 40 किलोमीटर रुंदी येते. लांबी बघितले तर दमणगंगा नदीपासून ते तेरेखोल नदीपर्यंत लांबी येत असते 720 किलोमीटर. आता ही 2014ची आकडेवारी आहे. ठीक आहे. आता 2025ची जून महिन्यात आकडेवारी आली त्यानुसार 878 किलोमीटर लांबी येत असते. तर हे दोन्ही पण आकडेवारी लक्षात घ्यायची आहे आता. आणि हे टोटल क्षेत्रफळ येत असतं 30,728 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.9 म्हणजे 10% येत असतं बघा. याच्यामध्ये 7 जिल्हे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई शहर. ठीक आहे. ते एवढे जिल्हे येत असतात बघा. याच कोकण किनारपट्टीचं जुने जे नाव आहे आळूक, मुशक, कुपक, नंतर मग नाव पडतं कोंगण, नंतर नाव पडतं कोंकण. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कालखंडात हे वेगवेगळे नाव आहे. कोंगण हा मल्याळम भाषेतला शब्द आहे. चेर घराण्याची राजवट होती मल्याळम भाषेतल्या लोकांची काही दिवस, म्हणून हा त्यांच्या साम्राज्याचा मावळत्या सूर्याचा पट्टा होता. मावळत्या सूर्याला मल्याळम भाषेत कोंगण म्हणतात, त्यावरून कोंकण नाव पडलं असलं पाहिजे असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे. तर काही जण म्हणतात कोकणाची दक्षिणेकडे जाताना रुंदी कमी व्हायला लागते म्हणजे एक कोन बनतो, आणि पूर्वेकडे जाताना सह्याद्रीचा एक कोन आहे, 2 कोनादरम्यानचा पट्टा आहे म्हणून कोन 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 वरून मग कोन कोन तयार झालेले असले पाहिजेत. तर अशा पद्धतीने नाव पडलेली आहेत बघा. कोकण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तो निर्माण होण्याच्या पाठीमागचा प्रमुख कारण म्हणजे 8 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी भेगी ज्वालामुखी फाटला होता. बेसिक प्रकारातला लावारस बाहेर पडलेला आहे, पातळ लावारस, आणि तो इथून बाहेर पडून दोन्ही बाजूला प्रसारित झालेला आहे, म्हणजे या बाजूला पण या बाजूला पण, आणि यातून पठार तयार झालं. मग इकडे पण पठार, इकडे पण पठार. या पठाराची उंची दोन्हीकडच्या 900 मीटर होतं. पण 3 कोटी वर्षापूर्वीपासून हा जो पट्टा आहे कोकणाचा पठारी भाग होता, खाली खचत 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 चाललेला आहे. आज याची उंची 900 मीटरवरून 275 मीटरपर्यंत खाली झालेली आहे, आणि किनारपट्टीवर ते 15 मीटरपर्यंत खाली आलेलं आहे. फक्त 15 मीटर उंची राहिलेली आहे आता. आणि म्हणून याची उंची 300 मीटरपेक्षा कमी झालेली असल्यामुळे आजच्या कालखंडात याला पठारी प्रदेश म्हटला जात नाही. आज याला म्हटलं जात असतं किनारपट्टीचा मैदानी प्रदेश. कोकण किनारपट्टीचा मैदानी प्रदेश म्हणण्याच्या पद्धती आहेत. तर पश्चिमेकडचा पठारी प्रदेश खाली खचल्याने त्याला भूप्रस्तर भंग असंही म्हटलं जात असतं बघा. तर या किनारपट्टीची निर्मिती होत असते बघा. ठीक आहे. मग आता या किनारपट्टीवरती आपला जो काही मुद्दा होता की खाड्या कोणत्या कोणत्या आहे, नद्या कोणत्या कोणत्या आहेत, मग ते सगळे मुद्दे या ठिकाणी एकदा लक्षात घेतले पाहिजेत. मग पहिले नद्या लक्षात ठेवा. सगळ्यात उत्तरेकडची नदी येत असते दमणगंगा. ठीक आहे. त्याच्यानंतर येत असते सूर्या, त्याच्यानंतर येत असते वैतरणा, त्याच्यानंतर येत असते तानसा, या येतात पालघर जिल्ह्यातल्या नद्या. त्याच्यानंतर मग खाली येतो असतो
ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये जर बघितली तर अशी उल्हास नदी वाहत असते. उल्हासला या बाजून येऊन ते मुरबाडी, नंतर येते काळू, नंतर येत असते भातसई. ठीक आहे. मग उल्हास नदीचे दोन प्रवाह तयार होतात, एक वसई जवळ जातो, एक इकडं ठाण्याच्या खाडीजवळ जात असतो. त्याच्यानंतर रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पहिली नदी येत असते पाताळगंगा. ही कोकणातली सर्वात प्रदूषित नदी मानली जात असते. त्याच्यानंतर येत असते आंबा, त्याच्यानंतर येत असते कुंडलिका, त्याच्यानंतर येत असते काल, आणि नंतर मग बॉर्डर तयार करणारी नदी आहे सावित्री. मग रत्नागिरी जिल्हा लागत असतो बघा. रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली नदी सावित्रीचे बॉर्डरवरून वाहते ती. नंतर लागत असते भारजा, भारजाला जाऊन मिळते जोग, नंतर येत असते जगबुडी, जगबुडी जाऊन मिळत असते वशिष्ठी नदीला, वशिष्ठीच्या खाली येत असते शास्त्री, शास्त्रीच्या खाली येत असते काजळी, काजळीच्या खाली येत असते मुंचकुंडी, मुंचकुंडीच्या खाली येत असते काजवी. या येतात रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्या. मग खाली लागतो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे बॉर्डरवरून वाहणारी नदी आहे शुक. शुकच्या खाली लागत असते देवगड, देवगडच्या खाली लागत असते आचरा, आचऱ्याच्या खाली लागत असते गड, त्याच्या खाली लागत असते कर्ली, आणि सर्वात शेवटची तेरेखोले. तर या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना नद्या जर विचारल्या तर या क्रमाने लक्षात ठेवायच्या. आणि या नद्याच्या पैकी बऱ्याच नद्याच्या मुखाजवळ खाडीचा प्रदेश तयार झालेला आहे. मग खाडी म्हणजे काय? सागराचं भरतीचं पाणी नदीच्या मुखातून जिथपर्यंत आत जाते तेवढा प्रदेश म्हणजे खाडीचा प्रदेश येतो असतो. मग या ठिकाणी त्या खाडीजवळ एखादा गाव असेल तर त्या गावाचं नाव खाडीला देतात, आणि गाव नसेल तर मग नदीचंच नाव खाडीला देतात. जसं तेरेखोलची नदी गाव नाही त्या ठिकाणी म्हणून नदीचं नाव आहे. इकडं पनवेलची नदी, आपलं पनवेलची खाडी. मग इथं पाताळगंगा नदीच्या मुखाजवळ पनवेल नावाचं शहर आहे म्हणून त्याला पनवेलची खाडी म्हणतो आपण. तर थोडक्यात खाड्यांना पण नावं काय पडतात त्यावरून लक्षात घेतलं पाहिजे. मग या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना इथं पहिली खाडी लागत असते बघा, डहाणूची खाडी पालघरमध्ये. त्याच्यानंतर सूर्या वैतरणा तानसाच्या मुखाजवळ दातीवराची खाडी लागत असते. ठीक आहे. उल्हास नदीचे दोन प्रवाह आहे, उत्तरेकडच्या प्रवाहावरती वसईची खाडी लागते. या तीन खाड्या लागतात पालघर मधल्या. आणि उल्हासच्या या बाजूने जी खाडी आहे तिला म्हणायचं ठाण्याची खाडी. हे ठाणे जिल्ह्यातली खाडी लागत असते. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये पाताळगंगा नदीच्या मुखाजवळ पनवेलची खाडी आहे. अंबा नदीच्या मुखाजवळ धरमतरची खाडी आहे. इथं कुंडलिका नदीच्या मुखाजवळ रोह्याची खाडी आहे. काल नदीजवळ राजापुरीची खाडी आहे. आणि सावित्री नदीच्या मुखाजवळ बानकोटची खाडी आहे. तर या खाड्या येतात रायगड जिल्ह्यामधल्या. आता खाली येत असतो रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये भारजा नदीच्या मुखाजवळ येत असतं केळशीची खाडी. खाली वशिष्ठी नदीजवळ येत असतो दाभोळची खाडी. शास्त्री नदीजवळ येत असते जयगडची खाडी. काजळी नदीजवळ येत असते भाट्याची खाडी. मुंचकुंडीजवळ येत असते पूर्णगडची खाडी. आणि काजवीजवळ येत असते जैतापूरची खाडी. आलं लक्षात? आता खाली सिंधुदुर्ग आहे. इथं शुक नदीजवळ येत असते विजयदुर्गची खाडी, यालाच म्हणायचं वाघोटनची खाडी. त्याच्यानंतर देवगडजवळ देवगडची खाडी आहे, आचऱ्याजवळ आचऱ्याचीच खाडी आहे, आणि गड नदीजवळ कालावलीची खाडी लागत असते. आणि खाली कर्लीजवळ कर्लीची खाडी आणि तेरेखोलजवळ तेरेखोलची खाडी. तर अशा पद्धतीने हा खाड्यांचा क्रमही लक्षात घेतला पाहिजेत. याचबरोबर किनारपट्टीला काही बेट लागतात. मग बेटामध्ये आपण जर बघितलं अशी किनारपट्टी, इथं मुंबई उपनगर आहे. ठीक आहे. इथं मुंबई शहर लागत असतं. आणि यामध्ये मग मुंबई उपनगराचा जो पार्ट आहे इथं 3 बेट लक्षात घेण्यासारखे. नंबर 1 आंबू, नंबर 2 मड, आणि नंबर 3 साष्टी. इथं मुंबई उपनगर आहे. इथं येत असतो बुचर बेट. आणि इथं रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण पहिलं लागत असतं घारापुरी बेट, नंतर लागत असतं उंदेरी बेट, नंतर लागत असतं खांदेरी बेट, नंतर लागत असतं कुलाबा बेट, नंतर लागत असतं जंजिरा, आणि नंतर लागत असतं कासा. हे येतात रायगडमध्ये.
सिंधुदुर्ग जिल्हा आपलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग नावाचं बेट लागत असतं आणि विजयदुर्ग जे आहे ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवरती आहे आणि खाली सिंधुदुर्गमध्ये कुर्टे नावाचं बेट लागत असतं बघा. तर अशा पद्धतीने बेट लक्षात घेतले पाहिजेत. आणि या बेटांवरती काही ठिकाणी किल्ले आहेत, त्याला म्हणायचं जलदुर्ग. आणि काही किल्ले इथं किनारपट्टीला लागून आहेत, त्याला म्हणायचं तटवर्ती किल्ले. मग तटवर्ती किल्ले 6 आहेत. पालघरमध्ये 2, अर्नाळा वसई. रायगड जिल्ह्यामध्ये 2, द्रोणागिरी आणि चौल. आणि रत्नागिरी जिल्ह्यात 2 आहे, जयगड रत्नगड. आणि जलदुर्ग जर बघितले तर इथं रायगड जिल्ह्यामध्ये उंदेरी खांदेरी हा एक जलदुर्ग आहे, जंजिरा हा एक आहे, कासा एक आहे. 3 जलदुर्ग येतात रायगडमध्ये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग नावाचा जलदुर्ग येतो असतो. ठीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजयदुर्ग आणि कुर्टे बेटावर असलेला सिंधुदुर्ग येतो असतो बघा. तर ही एवढी माहिती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर कोकणामध्ये दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. तर उत्तर कोकणामध्ये 150 ते 200 सेंटीमीटर आहे. दक्षिण कोकणात पाऊस जास्त म्हणून इकडे जांभी माती आहे, इकडे तांबडी माती आहे. इकडे तांदळाचं उत्पादन घेतात, इकडे फळ आणि मसाल्याचे उत्पादन घेतात. मग अशा पद्धतीनं कोकणाचे आडवे 2 भाग, दक्षिण कोकण उत्तर कोकण. तसेच कोकणाचे उभे पण 2 भाग पाडले जातात बघा, खलाटी वलाटी. किनारपट्टी जवळचा पट्टा खाली आहे म्हणून खलाटी, आणि पूर्वेकडे जाताना डोंगराकडे चाललो म्हणून तो वरती आहे म्हणून तो वलाटी म्हणायचा आपण. तर खलाटी प्रदेश जो आहे तो सकल आहे, गाळापासून बनलेला आहे. तो वलाटी पट्टा जो आहे तो जांभ्या मातीपासून तांबड्या मातीपासून बनलेला आहे. तर या पद्धतीने अगोदर ही कोकणाची माहिती जर घेतली तर मग प्रश्नाचे उत्तर द्यायला सोपं जातं बघा. खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? कुठला क्रम बरोबर आहे? मग एकदम उत्तरेला वसई आहे, बरोबर आहे. असं बघायचं नाही. वसई सगळीकडेच आहे. 2 नंबरला जैतापूर आहे, जयगड आहे. मग जयगड आहे की जैतापूर आहे? तर जयगड. लक्षात, कारण जयगडची खाडी शास्त्री नदीच्या काठाजवळ आहे आणि जैतापूरची काजवी नदी रत्नागिरीतली शेवटची नदी येत असते, त्यामुळे जयगड येईल बघा. मग आता हे 2 पर्याय कटलेत. याच्यानंतर मग जैतापूर येईल आणि नंतर मग देवगड येत असतं, म्हणजे याचा अर्थ हा दुसरा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. देवगडच फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. त्याच्यानंतर टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात, रायगडला म्हणतात. जिब्राल्टर काय आहे? भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा पाण्याच्या चिंचोळ्या पट्ट्याला म्हणायचं जिब्राल्टरची खाडी. म्हणजे ज्या पद्धतीनं 2 मोठ्या जलाशयांना जोडणारा तो चिंचोळा पट्टा आहे, त्याच पद्धतीनं इकडं कोकण आणि इकडं सह्याद्री डोंगररांगा आणि इकडं पठारी प्रदेश यांना जोडणारा इथला हा रायगडचा किल्ला लागतो बघा. म्हणून रायगडच्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणण्याच्या पद्धती आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जात असते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला आणि पूर्व किनारपट्टीचे जे नाव आहे, स्थानिक नाव आहे ते, तर महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीला म्हणायचं कोकण, कर्नाटकच्या किनारपट्टीला म्हणायचं कारवार, केरळच्या किनारपट्टीला म्हणायचं मलबार. तसं पूर्व किनारपट्टीमध्ये ओरिसाच्या किनारपट्टीला म्हणायचं उत्कल, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला म्हणायचं उत्तरी सरकार आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीला म्हणायचं कोरोमंडोलची किनारपट्टी. अशा प्रकारचे हे स्थानिक नाव आहेत. म्हणजे कारवार म्हणजे कुठली किनारपट्टी? मग कर्नाटकची किनारपट्टी. मलबार म्हटलं की केरळची किनारपट्टी, उत्कल म्हटलं की ओरिसाची किनारपट्टी. ठीक आहे. तर महाराष्ट्र आणि गोव्याची किनारपट्टीला म्हणायचं मग कोकण. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमानं लावा म्हणतात. सागरी किल्ले दिलेले आहेत आणि उत्तरेकडे जाताना क्रमानं लावा सांगितलेलं आहे. एकदम दक्षिणेकडे कुठला असणार आहे? सिंधुदुर्ग, कुर्टी बेटावरती. त्यामुळे हे 2 पर्याय कटलेत बघा. सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडे लागेल विजयदुर्ग, कारण हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवर आहे. म्हणजे जंजिरा रायगडमध्ये आहे, हा इथं बॉर्डरवरती, म्हणजे हा पर्याय कटला. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय येतो मग? हा. आणि एकदम उत्तरेकडे रायगड जिल्ह्यात जंजिरा आहे. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा घेऊ. खलाटी हा शब्द खालीलपैकी कशा संबंधित आहे? मग खलाटी वलाटी आत्ता सांगितलं मी. तर कोकण किनाऱ्यावर वाळूची दांडे आहेत का? नाही. कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सकल भाग, हे बरोबर आहे. हा सकल भाग आहे, मैदानी प्रदेश हा गाळापासून बनलेला आहे आणि एकदम किनारपट्टीला लागून आहे.
खलाटीची उंची समुद्र पातळीपासून 15 मीटर आहे, वलाटीची उंची समुद्र पातळीपासून 275 मीटर येत असते बघा. तर खलाटी प्रदेश विचारलेला आहे त्यांनी. महाराष्ट्रातील कोकणाची रुंदी किती आहे? तर सरासरी रुंदी 40 ते 80. 40 ते 80 ची रिलेटेड जवळचा पर्याय कुठला असेल तर हा आहे. ठीक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कुपक अशी नावे असलेल्या खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? मग आता कोणत्या प्रदेशाचं नाव आहे? कोकणाचे नाव आहे. आलं लक्षात? खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं कोणतं आहे ते ओळखायला सांगितलेले. सांगा बरं याचं उत्तर काय असेल? सांगा. सांगा पटपट सांगा. सगळं सोपं प्रश्न आहे. जमतंय? हे बघा, ज्या वेळेस साधे प्रश्न असतात ना त्याच वेळेस समजून घ्यायचं हे थोडी नजर जरी हटली तर चुकणार आहे, त्यामुळे इतकं साधं समजायचं नाही. हे बघा, सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे, बरोबर आहे? बरोबर आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 चौरस सेंटीमीटर आहे का? नाही, मीटर आहे म्हणायला पाहिजे होतं इथं. ठीक आहे. वैतरणा नदी पूर्व वाहिनी आहे का? नाही, पश्चिम वाहिनी. मग इथं चुकीचं कोणतं कोणतं आहे ते म्हणतात, बरोबर काय नाही म्हणजे ब आणि क नाही. ब आणि क चा पर्याय कुठला आहे? 4 नंबर. 4 नंबर तुमच्यापैकी कोणीच उत्तर देत नाही. समजलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे कोणते 2 उपभाग पडतात? मग कुठले 2 उपभाग पडतात? उत्तर कोकण, दक्षिण कोकण की खलाली वलाली? तर उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे 2 उपभाग पडतात. ठीक आहे. इथं खलाटी वलाटी पाहिजे होतं, खलाटी वलाटी दिलेली नाही त्यांनी, खलाली वलाली करून ठेवलेले आहेत बघा. सह्याद्रीची आपलं कळसुबाईची उंची 1646 मीटर पाहिजे होतं, चौरस सेंटीमीटर दिले त्यांनी. लक्षात नाही आलं का ते? मग इथं किलोमीटर दिलं असतं तरी तुम्ही मान्य थोडंच केलं असतं. म्हणून म्हटलं ते नजर ठेवा, थोडे सोपे प्रश्न असताना असं एकदम हुरळून जायचं नाही उत्तर देताना. चला हा झाला. खालील कोणत्या कारणाने कोकणचा सकल भाग निर्माण झालेला आहे? म्हणजे कोकण किनारपट्टीच्या निर्मितीचं कारण काय? सांगा. महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचला गेलेला आहे, त्याच्यातून कोकण किनारपट्टी निर्माण झालेली आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार कोकणात आढळतो? मग कोकण आधुनिक किनाऱ्याचे हे प्रकार आहेत 3. ठीक आहे. रिया किनारा आपल्याकडे आढळतो असतो बघा. रिया किनारपट्टी म्हणजे काय? समुद्राजवळ ज्या नद्या वाहत येतात त्या नद्याचा आसपासचा जो भाग आहे, काठाचा जो पट्टा आहे तो खाली खचला गेल्यानंतर समुद्राचं भरतीचं पाणी नदीच्या मुखातून आत जाते, अशा किनारपट्टीला म्हणायचं रिया. फियार्ड म्हणजे काय? ज्या किनारपट्टीला हिमनद्या येऊन मिळतात आणि हिमनदीच्या मुखाजवळचा पट्टा खाली खचला गेल्यानंतर सागराचं पाणी हिमनदीच्या मुखातून आत जात असेल तर अशा किनारपट्टीला म्हणायचं फियार्ड. आणि डॉल्मेशियन म्हणजे काय? नद्या जर सागराला येऊन मिळताना त्यांनी आणलेल्या गाळापासून
मुखाजवळ जर बेटा तयार होत असेल किंवा हिमनद्यांनी आणलेल्या गाळापासून सागरामध्ये बेटा तयार होत असेल तर अशा किनाऱ्याला म्हणायचं डॉल्मेशियन किनारा. आलं का लक्षात? तर डॉल्मेशियन किनारपट्टी म्हणजे काय? गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीने आणलेल्या गाळापासून बंगालच्या उपसागरामध्ये बरीच बेटं तयार झालेली, तर तो किनारा कुठला येईल? डॉल्मेशियन. आपल्याकडं कोकणातल्या नद्या कमी लांबीच्या आहेत, त्यामुळे गाळ कमी येतो, त्यामुळे बेटा तयार होईल एवढा गाळच नसतो. म्हणून आपला रिया किनारा आहे. आणि फियार्डस शीत कटिबंधात असतो, कारण तिथे हिमनद्या येत असतात सागराला. तर अशा पद्धतीनं हे किनाऱ्याचे तिन्ही प्रकार लक्षात ठेवा. यातला कोकणामधला किनारा रिया किनारा येईल. आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? वैतरणा पश्चिम वाहिनी आहे, तानसा पश्चिम वाहिनीचे, शास्त्री पश्चिम वाहिनी, कोयना पूर्व वाहिनी. मग कोणती पश्चिम वाहिनी नाही? तर कोयना. ही कृष्णा नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. आणि कृष्णा नदी पूर्व दिशेने वाहत असते. वैतरणा ही पालघर जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे कोकणातली. तानसा सुद्धा पालघर जिल्ह्यामधूनच वाहते. सुरुवातीला ठाणे जिल्ह्यातून वाहते, नंतर पालघर जिल्ह्यातून वाहते. आणि शास्त्री नदी जी आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत असते. आणि ही जी कोयना नदी आहे ही सातारा जिल्ह्यातून वाहत असते. त्यामुळे सातारा पश्चिम महाराष्ट्रात येतो असतो. आणि पश्चिम महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्व नद्या पूर्व दिशेने वाहत असतात. ठीक आहे. मग पश्चिम वाहिनी 3 आहे, एक पूर्व वाहिनी नदी. तर या पद्धतीनं उत्तर येतं 3 नंबर. चला, आज एवढेच प्रश्न झालेले आहेत आपले. अजून बरेच प्रश्न बाकी आहे. हे उद्याच्या लेक्चरमध्ये, आता उद्या शुक्रवार म्हणजे सोमवारच्या लेक्चरमध्ये होईल. ठीक आहे, थांबू आपण. कोकणातली सर्वात लांब नदी वैतरणा आहे, परंतु 130 नाही 154 किलोमीटर लांबी आहे. 130 किलोमीटर लांबी उल्हासची येत असते. ठीक आहे.